राज्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत जे शेवटच्या प्रवाहातल्या शेवटच्या पंक्तीमध्ये आहे त्या लोकांसाठी 2011 मध्ये घरकुल योजना करण्यात आली। अध्यक्ष महाराज 2011 मध्ये जेव्हा ही योजना करण्यात आली तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलं। 70,000 रुपयाच्या योजनेवरून मग 1,20,000 रुपयापर्यंतचा निधी वाढवला। पण अध्यक्ष महाराज बोगाचीच कडी बोगाचाच भात असं या योजनेचं झालं असं वाटावं। मी महाराष्ट्रात किती तुम्ही घरकुल मंजूर केले याच्यावर आता जात नाही, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता यशवंतराव घरकुल योजनेमध्ये ज्या भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना घरकुल मंजूर आहे त्यांचे पैसे दिले जात नाही। एक हप्ता दिला की दुसरा हप्ता येण्यासाठी चातक पक्षांनी सुद्धा वाट जेवढी पाहत नसेल त्यापेक्षा जास्त वाट पाहावी लागते। आणि ही योजना मंत्री महोदय कापूस कोंड्याच्या गोष्ट संपेल पण तुमचा निधी येत नाही। बिरबलाची खिचडी शिजेल पण तुमचा निधी येत नाही। शिवताईची कथा संपेल दरवाजा उघडला जाईल पण तुमचा निधी येत नाही। मला तुमच्याकडून स्पष्ट आश्वासन पाहिजे की यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये साधारणतः या क्षणी 96,36,42,400 रुपयाचा निधी हा आवश्यक आहे। भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही म्हणून तुटक्या फुटक्या माडाच्या घरात असणाऱ्या लोकांसाठी 96 कोटी नाही पण मुंबईमध्ये असणाऱ्यांसाठी 11 लक्ष कोटी राज्य सरकारकडे आहे। आणि या गरीब भटक्या विमुक्त जातींना ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचा आधार जे आहे त्यांच्यासाठी 96 कोटी नसेल तर कोरड्या विहिरीत अशा अधिकाऱ्यांनी जीव दिला पाहिजे। तुम्हाला माझं स्पष्ट यामधलं उत्तर हवंय की हे 96,36,42,400 हे तुम्ही किती दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या या सर्व घरकुल योजनेमध्ये असणाऱ्या घरांना साधारणतः तुम्ही आमच्या 15,058 घरं मंजूर आहे। यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही 52,816 घरं मंजूर केली। तुम्ही बीड मध्ये 27,281 घरं मंजूर केली। जालन्यामध्ये 14,867 घरं मंजूर केली। पण ही मंजूर केल्यानंतर जर याला निधी दिला जात नसेल तर अध्यक्ष महाराज रेती दिल्या जात नाही, तुम्ही निधी देत नाही तर त्यांनी करायचं काय? म्हणून तुम्ही आता उत्तरामध्ये सचिव कक्ष अधिकारी ज्यांचा 1 तारखेला योग्य वेळी पगार होतो त्यांनी लिहून दिलेलं उत्तर देऊ नका। ज्यांना फ्लॅट आहे ज्यांना 1 रुपयामध्ये जमिनी देऊन सोसायट्या करून मुंबईत घर बांधून देतो त्यांच्या वतीने तुम्ही उत्तर देऊ नका। तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर तुम्ही भटक्या विमुक्त जातीला न्याय दिला पाहिजे। आणि भटक्या विमुक्त जातीला न्याय देण्यासाठी आम्ही अपेक्षा एवढीच आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे घरकुल जे मंजूर केले तेही बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला। त्यांना सांगितलं जात आहे आता की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये आता तुमचं घरकुल राहणार नाही, आम्ही दुसऱ्या योजनेमध्ये करू का? हे काय मंत्र्यांची खाता आहे दर 2 महिन्यांनी बदलवायला? त्याला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीमध्ये जर दिलाय तर तुम्ही या 15,058 घराचे 96 कोटी रुपये हे त्वरित देण्याचं आश्वासन या पवित्र सभागृहामध्ये द्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा। अध्यक्ष महाराज खरं तर एक महत्वाच्या विषयावरची अर्धा तास आहे, पण विभाग का बदलून दिला हे माझ्या लक्षात आलं नाही। या अर्धा तास चर्चेचं उत्तर सन्माननीय आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी द्यावं ही अपेक्षा होती, पण ठीक आहे उदयजी मी तुमचं उत्तर घेईल। रत्नागिरीचे तुम्ही रत्न आहात, फक्त एवढंच आहे की तुम्ही उत्तर देणार आहे आणि कृती जी आहे ती कृती त्यांच्या विभागाने करावी ही अपेक्षा आहे। अध्यक्ष महाराज एक पत्र जे मी आता उदय सामंत साहेब आपल्याला देतो, एक महामहिम राधाकृष्णजी जेव्हा होते आपले राज्यपाल तेव्हा हे पत्र 27 जानेवारी 2025 ला दिलं होतं। आणि या विभागाचे जे मंत्री आहे अशोकराव उईके साहेब त्यांनाही 27 जानेवारीला पत्र दिलं होतं। कारण 26 जानेवारीच्या कार्यक्रमात एक गोष्ट लक्षात आली की स्वातंत्र्याचा झेंडा फडकवता फडकवता अजूनही मुंबईमध्ये पुण्यामध्ये नागपूरमध्ये चंद्रपूरमध्ये एक साधा बिल्डर आदिवासी समाजाचा आम्ही निर्माण करू शकलो नाही।
एक राष्ट्रपती महोदय दिदी द्रौपदी मुर्मू यांना तिथं बसवलं आणि आदिवासींचा आता उत्थान होतोय, प्रगती होते आहे, या भावनेमध्ये आपण दुर्दैवाने गुंग राहिलो. आणि मग माझ्या मनात विचार आला की आदिवासी उद्योगपती का होऊ नये? उद्योगपती होण्याचा ठेका काही विशिष्ट प्रगत उन्नत समाजानीच घेतला आहे का? आमदार किंवा मंत्री महोदयाच्या मुलांनीच घेतला आहे का? की आदिवासी तरुणांनी, त्यांच्यामध्ये क्षमता कमी नाही, ते प्रामाणिक आहे, ते शूर आहे. मला आठवतं की 1857 मध्ये आमच्या जिल्ह्यातले वीर बाबूराव शेडमाकेजी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारून एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना फाशी देण्यात आली. आता आमची मागणी काय आहे? तुम्ही सक्रिय मंत्री आहात, उत्तम मंत्री आहात, मला आपल्याकडून अपेक्षा आहे, जर ते करत नसतील तर तुम्ही करावं. आता एक पोंभुर्णे आला आणि करंजी इथं 2 MIDC आहे. या MIDC मध्ये आज एकही उद्योग नाही. या उद्योगाच्या संदर्भामध्ये एक पहिली गोष्ट तर आपण एक बैठक लावली तर मी डिटेल संकल्पना सांगेल, कारण इथं वेळेच्या अभावी ती संकल्पना मांडता येत नाही. 31 मे 2011 रोजी आपण विदर्भाच्या विकासासाठी, मराठवाड्याच्या विकासासाठी जी समिती नेमली, त्या विजय केळकर समितीने सुद्धा सांगितलं की आदिवासी लोकांना रोजगार मिळवून देता यावा, यासाठी या जिल्ह्यांमध्ये वन आधारित, कृषी आधारित असे लघु उद्योग, कुटीर उद्योग, हस्तकला उद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण करावे. या 2 MIDC मध्ये आपण प्लग अँड प्ले, पैसे आदिवासी विभागातून घ्या, पण तिथं आपण काही स्किल देऊ शकतो. मी आजचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना मनापासून धन्यवाद देऊ. त्यांनी आमच्या मागणीला सकारात्मक मुख्यमंत्री असताना होकार दिला. 12.5 कोटी हे स्वर्गीय सुषमा स्वराज स्किल सेंटरसाठी दिले आहे आणि ते स्किल सेंटर उभं आहे. सन्माननीय खासदार बासुरी स्वराजजींच्या हस्ते, नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते, CM DCMच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपण करणार आहोत. पण आम्ही तिथं स्किल द्यायला तयार आहोत, कौशल्य द्यायला तयार आहोत. पण त्यांच्याकडे सर्वात मोठी अडचण काय आहे की त्यांना स्किल दिलं पाहिजे, शिक्षण त्या अनुभवाचं दिलं पाहिजे. पण एक आवश्यक गोष्ट आहे की केंद्र सरकारच्या योजनेशी याला इंटिग्रेट केलं पाहिजे. केंद्राच्या या संदर्भातल्या ज्या योजना आहे, ज्या मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स ट्रायफेडच्या आहे, द ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हे ट्राइब्स इंडिया यांच्या आउटलेट आहे, ई कॉमर्स आहे, याला आपण वस्तू विकू शकतो. व्हॅल्यू एडिशन, वन उत्पादनावर त्यांची वनधन योजना आहे, त्यांची ब्रँडिंग योजना आहे. नॅशनल शेड्यूल्ड ट्राइब्स फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट आहे. गुजरातमध्ये आपण वनबंधू कल्याण योजना केली. गुजरातमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योग उदय योजना, उदय म्हणजे तुमचं नाव नाही आहे, त्या योजनेमध्ये उदय टाकलं आहे. तर इथं मात्र या उदयनी काम करावं ही अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आपल्याला कृषी आधारित, वन आधारित, औषध आधारित, गणवेशचं स्टिचिंग असेल, आता आपल्या माहिती करता सांगतो, हे दुर्दैव आहे, याच्याकडे का लक्ष कोणी देत नाही माहित नाही. आदिवासी हॉस्टेलमध्ये महाराष्ट्रात एकच कॉन्ट्रॅक्टर दूध देतो, भाजी देतो, तेवढी योग्यता आदिवासी बंधूंची नाही आहे का? तुम्ही पहिलं उत्तरात सांगा, तुमचा विभाग नाही आहे, मला माहिती आहे, पण सामूहिक जबाबदारीने की आदिवासी हॉस्टेलमध्ये त्या भागातल्या बचत गटाच्या माध्यमातून काय गणवेश देता येत नाही का? त्यासाठी महाराष्ट्रात एकच पाहिजे का? का हिशोब करायला सहजता येते म्हणून, सुलभता येते म्हणून? त्या आदिवासी हॉस्टेलमध्ये, आदिवासी आश्रमशाळेमध्ये का महाराष्ट्रामधला एक कॉन्ट्रॅक्टर पाहिजे? बरं, तो तरी कॉन्ट्रॅक्टर मग आदिवासी ठेवा ना, तो प्रगत समाजाचा. मग एक निर्णय तुम्ही आज कमीत कमी करा की आदिवासी विभागामध्ये जेवढ्या वस्तू वापरल्या जातात, वस्तू खरेदी केल्या जातात, त्या आदिवासी 100% संस्थांकडून किंवा आदिवासी व्यक्तींकडूनच घेतल्या जाईल. अन्यथा हे बेगडी प्रेम आदिवासींबद्दलचं आता बंद करा. खूप जागा, हजारो कोटी, आता माझी टोटल मारायची राहिली, पण मला तुम्ही आलात, हजारो कोटी खर्च करूनही अजूनही उन्नत का होत नाहीये? का ते इन्कम टॅक्स पेअर होत नाही?
का ते बिल्डर होत नाही? त्यांच्यामध्ये क्षमता कमी नाही आहे. एकलव्याची कथा तर हजारो वर्ष आपण ऐकत आलो आहे की नुसतं फोटा लावगा तरी अर्जुनापेक्षा बाण सोडून कुत्र्याचं भुंकणारं तोंड बंद करण्याची क्षमता आहे. मी मिशन शौर्य केलं पालकमंत्री असताना 8 महिन्यात देशात घडलं नाही. 8 महिन्याच्या ट्रेडिंग मध्ये 17 वर्षाची 18 वर्षाची पोरं एव्हरेस्टवर चढले. आणि आमच्या आदरणीय पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला. 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्याच्या भाषणामध्ये कौतुक केलं. ही शक्ती आदिवासी बंधूंमध्ये आहे. पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी कदाचित हा ईश्वराचा संकेत असेल की तुम्ही स्वतः उत्तरासाठी आलात. त्या विभागाचे मंत्री आले नाहीत, तुम्ही उत्तरासाठी आलात. आणि यासाठी मग बाजारपेठेपासून कायदेशीर आणि प्रशासकीय मदत, सिंगल विंडो सिस्टम, बिझनेस ट्रेनिंग कॅम्प हे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात एक प्रयोग म्हणून करायचा आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यातच का, तर आमची लोकसंख्या 2011 नुसार 22,04,307 आहे आणि त्याच्यापैकी आदिवासींची लोकसंख्या ही 17.66 आहे. 3,89,441. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की राजकारणात तुमचा वेळ किती जाऊ द्या, पण हे सर्व ईश्वरीय पुण्याचं कार्य आहे जे कदाचित अध्यक्षांच्याच निर्देशानुसार तुम्ही उत्तरासाठी आलात. कारण माझाही अनुभव आहे खरं तर याचं उत्तर तुम्ही देण्याचं काहीच कारण नाही. फक्त MIDC तुमची आहे एवढाच तो भाग आहे, बाकी काहीच तुमचा भाग नाही आहे. पण तुम्ही उत्तरासाठी आला आहात. MIDCच्या प्रॉफिट मधून काही पैसे, आदिवासी विभागाकडून काही पैसे, आदिवासी काही विभागाकडून पैसे, या संदर्भातली तुम्ही आता उत्तरामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या या 2 MIDC मध्ये प्ले अँड प्लग ही योजना मंजूर करण्यासाठी जो निधी लागेल तो निधी देण्याची घोषणा कृपया करावी. आणि एक विस्तृत बैठक आदिवासी विभागाचे सचिव, उद्योग सचिव आणि आपण घ्यावी. एवढे माझे 2 स्पेसिफिक मागण्या या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर भाऊंनी आदिवासी विभागाच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा मांडला, परंतु त्याच्यामध्ये एक महत्त्वाची माहिती जी मला सुधीर भाऊंना आणि सभागृहाला द्यायची आहे ते म्हणजे ज्या MIDCचा आपण उल्लेख केला त्या MIDC मध्ये सुमारे 190 हेक्टर जमीन ॲक्वायर करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. परंतु नंतर तिथे विरोध झाल्यामुळं आता सध्या आमच्याकडे 22.35 हेक्टर जमीन ही आमच्या ताब्यामध्ये आहे आणि ती 73 हेक्टरपर्यंत जाणार आहे. परंतु सुधीर भाऊंनी सांगितलेली सूचना ही अतिशय महत्त्वाची आहे. सुधीर भाऊ, मला सांगताना आनंद आहे की नाशिकमध्ये अशाच पद्धतीचा एक प्रश्न निर्माण झाला आणि देशातलं पहिलं ट्रायबल क्लस्टर आपण नाशिकला केलं. त्याच्यामध्ये MIDC आणि आदिवासीची मॅचिंग ग्रँड असं धरून आपण त्या ठिकाणी ते प्लग अँड प्लेचा कार्यक्रम घेतला आणि तो यशस्वीरित्या आता आपण सुरू करतोय. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं सुधीर भाऊंनी इथं मागणी केलेली आहे की आदिवासी समाजातील तरुण तरुणींना ट्रेनिंग देऊन तिथं प्लग अँड प्ले सारखी योजना जर सुरू करायची असेल तर सुधीर भाऊ 100% त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. आणि नुसता सकारात्मक विचार केला जाणार नाही तर आवश्यकतेनुसार प्लग अँड प्लेचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला लागतात ती देखील MIDC मार्फत तयार करून देण्यात येतील आणि एक वेगळा अभिनव उपक्रम आदिवासी बंधू भगिनींसाठी त्या भागामध्ये सुरू करण्यात येईल. सुधीर भाऊंनी जे बैठकीचं मागणी केलेली आहे त्या बैठकीचं आयोजन देखील करण्यात येईल. सुधीर भाऊ, माझा सुनील या उत्तरातून काही स्पेसिफिक प्रश्न निर्माण होतात. सार्वजनिक मालमत्तेवर अशा पद्धतीने उत्खनन करणं म्हणजे हा एक प्रकारचा बलात्कार आहे. कोणाची असेल 90,000 ब्रॉस हा कोणाचा आहे? सरकारचा आहे ना. अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण अनेक कायदे बदलतो. माझ्याही जिल्ह्यात अशा घटना घडल्या. मी काल सांगितलं की रेती माफिया मला पराभूत करण्यासाठी त्यांनी पैसे वाटले. काल मी सांगितलं की रेती मोफत करा आणि सँड सेस लावा. हे यातून जन्माला आलेले हे सारे शत्रू आहेत. माझा स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे. ते म्हणाले की पहिल्यांदा चौकशी अहवाल आला आणि मग मंत्री महोदयांना शंका आली की कुछ तो भी गडबड है, दया कुछ तो गडबड है, आणि म्हणून त्यांनी पुन्हा त्याची चौकशी केली. तेव्हा लक्षात आलं. समजा मंत्री महोदयांच्या लक्षात आलं नसतं तर विभागीय आयुक्तांनी तशाचा तसा अहवाल हा पाठवला असता आणि लक्षात आलं नसता नजर चुकीनी 90,000 ब्रॉस गेली असती. तर माझा पहिला प्रश्न आहे की ज्यांची नजर चूक आहे
त्यांची नेत्र तपासणी योग्य पद्धतीने करून त्यांना असे अहवाल शासनाकडे पाठवू नये ही विधानसभेची लक्षवेधी आहे. या गंभीरतेसाठी तुम्ही त्यांच्यापैकी कोणाला दोषी ठरवणार आहात का? नंबर 1. नंबर 2, तुम्ही निलंबित केलं, आम्हाला मनापासून आनंद झाला, धडाकेबाज मंत्री म्हणून आम्हाला आनंद आहे. पण मला सुद्धा अनुभव आहे आणि तुमचाही अनुभव आहे की हे निलंबन 6 महिन्यानंतर मागे घेतलं जातं. मग तुम्ही स्पेसिफिक या विशिष्ट विषयात याचं उत्तर असं मला हवंय की त्यांचं निलंबन हे मागे घेण्याचा प्रश्न नियमात काहीही तरतूद असली तरी उद्भवणार नाही जोपर्यंत चौकशीचा अहवाल येत नाही. आता नियमामधल्या पळवाटीने चौकशीचा अहवाल 8 वर्षांनी येईल तेव्हा कदाचित मीही आमदार राहणार नाही, तेही आमदार राहणार नाही, तुम्ही मंत्री राहणार नाही. तोपर्यंत तुमचं प्रमोशन होईल. पण हे जे सस्पेंड केलंय तुम्ही ते सुटून जातील. म्हणून स्पेसिफिक 6 महिन्यात 8 महिन्यात त्याची चौकशी करून कोणत्याही परिस्थितीत कायद्यात काहीही तरतूद असली तरी या कायदे मंडळात तुम्ही आश्वासन द्या की त्यांचं निलंबन मागे घेतल्या जाणार नाही. माननीय अध्यक्ष महोदय, काही उच्च न्यायालय काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे की एखाद्या व्यक्तीला सस्पेंड किती दिवस ठेवायचं. पण सुधीर भाऊ, यामध्ये एक मार्ग असा आहे, आपला या ठिकाणी आपला प्रश्न बरोबर आहे कारण मोठं प्रकरण आहे. त्यामुळं एक मात्र करता येतं की आपण जे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अशी पहिली चौकशीचा रिपोर्ट असा का पाठवला आणि आता आम्ही लक्ष टाकल्यावर हा रिपोर्ट का आला याची तर आम्ही चीफ सेक्रेटरी मार्फत चौकशी करणार आहोत. विभागीय आयुक्त आणि कलेक्टरनी का त्या ठिकाणी असे चुकीचे रिपोर्ट पाठवले. दुसरा महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे की आपल्या हातात हे आहे की 3 महिन्याच्या आत जे आता सस्पेन्शन जे झालं यांचं आणि त्या जो या ठिकाणी खानपट्टा मालक होता यांचं जे काही आता इतकं मोठं उत्खनन झालं आहे त्यामुळं काही ना काही तर संबंध आहेत आणि त्यामुळं मी नक्की सांगेल की 3 महिन्यामध्ये या प्रकरणाची विभागीय चौकशी पूर्ण करू आणि विभागीय चौकशी पूर्ण करून जे दोषी नसतील त्याबद्दल काय वेगळा निर्णय करायचा, पण जे दोषी असतील त्यावर मात्र या शासनामध्ये जे काही आपल्याकडे कायदे आहे या कायद्यातली सर्वात मोठी तरतूद वापरून आपण यावर कारवाई करू. अध्यक्ष महोदय,